पहिलाच बॉल ऑप्शनच्या जास्त बाहेर टाकला गेलाय. दिलीप पाटील बुवा गोलंदाजी मार्गावरती येत आहेत. स्ट्राईकला महेश आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर जयेश भोईर हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. जुने चेंडू कोणाकडे असतील तर जमा करा. दोन धावा इथे मिळतील. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि धावसंख्या फलकावरती धावसंख्या 3. पहिला बॉल वाईट था. कौशल सिंग पहिला बॉल वाईट था. चांगला फटका तिथे खेळतायत आणि धावसंख्या आता पोचली गेली ती 4 या आकड्यावरती. 2 बॉलच्या समाप्त एकरी 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. चांगला फटका खेळलेत ऑन साइडला. राहुल आहेत तिथे मात्र जेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने आम्ही म्हणतोय. हा जेल इथे निसटतोय राहुलच्या माध्यमातून आणि इथे जीवनदान प्राप्त झाले ते फलंदाज जयेशला. धावसंख्या 2 ने पुढे सरकले गेले. एकंदरीत पाहिलं तर 6 या आकड्यावरती 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय आणि 3 बॉलच्या समाप्ती एकरी 6 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिलीप वरती आक्रमण केले. आता बॉल थांबणार नाही. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर उत्तुंग षटकार. थँक्यू डीजे भूपेश भोईर भूप्या सपालेवरनं आज मॅचचा आनंद घेण्याकरता आलेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. चांगला चेंडू टाकलाय. हरचंद्र पाटील झेल ड्रॉप करतायत. गॅपमध्ये बॉल जाईल तिथे भरपूर लांबचा पल्ला गाठावा लागतोय प्रमोदला. आणि बॉल अडवण्यामध्ये एकदमपणे आपण पाहिलं तर सक्षम राहिलेत. थांबवण्यात 3 धावा मिळतील. 3च्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत त्या 15. नवघर मास्टर आणि त्यांच्या विरुद्ध टिंगडी मास्टर असा सामना होतोय. आज चिप्प्या आम्ही उडवणार आहोत. फुलटॉस वरती घेतले. चांगला फटका म्हणता येणार नाही. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट झाला नाही. दोन्ही क्षेत्ररक्षक एका बाजूला अविनाश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला विजय पाटील. दोन्ही क्षेत्ररक्षक थोडेसे कमकुवत आहेत आणि त्याच कारणास्तव अगदी दुसऱ्या धावीचा कॉल दिलाय. 2च्या मदतीने धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचतात. 17 रन्स ऑन बोर्ड. महेशच्या बॅटमधनं 2 धावा आलेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जयेशने 11 धावा बनवलेल्या आहेत. महेशने 5 धावा बनवलेत. क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरिता राहुल या गोलंदाजाचा वापर असा होतोय. हनुमान मास्टर तिवरी त्या बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला गुरु नवघर मास्टर या 2 टीममध्ये हा सामना रमतोय.
गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. विजेता संघ नाईक विनंती करतोय, पहिल्या मॅचचा विजेता संघ. चांगला फटका खेळतायत ऑन साईडला. पुलचा फटका पॉवरफुल ठरतोय का? एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होतोय. गचाल क्षेत्ररक्षण झालंय त्याचाच पाहतोय आपण पाहतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता केला गेलाय आणि आता मिळतील 3 धावा. चौथ्या धावेचाही प्रयत्न होतोय आणि धावा मिळतील आता 4 धावा. 4 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोचते ती 21. या आकड्यावरती जयेश भोईरच्या बॅटमधनं या 4 धावा आलेत. गोलंदाज राहुल गोलंदाजी मार्गावरती येत असताना आपण पाहतोय. विजेता संघ नाईक वडवली बी, ठाणे कोपरी मास्टर, भाईंदरपाडा आणि गास कोपरी या सर्व संघांना विनंती करतोय की आपण चिठ्ठ्या इथे उडवणार आहोत आणि विजेता संघ अशी एक चिठ्ठी असणार आहे. धावसंख्या 21 धावा झालीत. काय फटका खेळलेत, मात्र आउटफील्ड थोडीशी खराब आहे. बॉल अगदी पडल्यानंतर पुन्हा 38 सर्कलच्या आतमध्ये येतोय. 2 धावा आणि फलंदाज बाद झालाय. 2च्या मदतीने आता धावफलक जाऊन पोचतोय. एकंदरीत पाहिलं जेवण वाढवायच्या मांडवात जा. फक्त जयप्रकाश नाईक डिगू एकटाच आहे आणि तिथे 3 खुर्च्यांचं अरेंजमेंट करा. आपले अध्यक्ष आहेत तिथे बसलेले, त्यांना 3 खुर्च्या आपण अरेंज करून द्यायचे आहेत. बेटावरचे पांडू मास्टर टीम जेवणाच्या मंडपात जेवण वाढवण्यासाठी जा. धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर जाऊन पोचतंय. नवीन बॅटर प्रकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगला चेंडू हाताळताय. डॉट बॉल येतोय. प्रकाश पाटील आल्या मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न तो करतोय. स्वतःला प्रमोट केलंय. चोवीस धावा फलकावरती आहेत आणि इथे चेंडू हवेत आता जातोय आणि तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर थोडीशी गपलत झाली. क्षेत्ररक्षकाची 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता होणार नाही. हरिचंद्र पाटील तिथे होते. 2च्या मदतीने आता धावफलक जाऊन पोचतं. एकंदरीत पाहिलं तर 26-26 या आकड्यावरती. ठाणे कोपरी वडवली बी धावसंख्या 26 झाले. 26-26. चांगला फटका, जबरदस्त टोलावलाय. बॉल चालला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होतोय आणि पाहता 2 धावा
इथे सहजतेने मिळतील. आता तिसऱ्या धावेचाही कॉल तिथे दिला गेला आणि रनआउटच्या माध्यमातून जयेश भोईर बॅक टू द डगआउटमध्ये परतला जातोय. उदय पाटील गोलंदाजी मार्गावरती. यस, पंचांच्या माध्यमातून हा चेंडू डेड बॉल घोषित केलाय. रिवर्सचा पावित्र्य घेतलाय, जबरदस्त फटका खेळले. तिथे आउटफील्ड थोडंसं खराब आहे आणि त्याचंच प्रत्यय आपण पाहिलं तर बॉल तिथे थांबतोय. 2 धावा 2च्या मदतीने. नवीन फलंदाज दिवाकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिले तर आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवत आहेत. 31 धावा झालेत. व्हाईट बॉलचा इशारा इथे केला जातोय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पहिले तर आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवत आहेत 32 रन झालेत. मोठा प्रहार, फटका फसलाय, बॉल हवेत राहिला आणि तिथे आपण पाहिलं तर किरण पाटील झेल सोडतायत. आता बॉल चाललाय डीप मध्ये. 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होतोय. 2 धावा. प्रकाशने मारली था. 3 धावा घेतल्या गेल्यात आणि 3च्या मदतीने आता धाव फलकावरती धावा आहेत त्या 35. चांगला चेंडू टाकतायत. ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा होता. फुलटॉस वरती घेतलं. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात चेंडूला खेळतायत. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी 2 धावा. 2च्या मदतीने आता धाव फलकावरती धावा आहेत त्या 37. शेवटचं षटक असेल. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. तत्पूर्वी ऐकूया आपण डीजेला पाण्याची व्यवस्था योगेश भोईर करतील मैदानाच्या आतमध्ये. जाऊया डीजे ऑपरेटरकडे. डीजे
थँक्यू डीजे. धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 37 चिठ्ठ्या आम्ही काढणार आहोत. संतोष पाटील यांच्या शुभ हस्ते चिठ्ठ्या काढल्या जातील. पाच संघ आहेत. पाचही कर्णधार आले तिथे. 4 कर्णधार तर आलेले आहेत आणि विजयी संघ अशी एक चिठ्ठी आहे. हां, प्रथमतः 2 नंतर 2. चला या आपण चिठ्ठ्या इथे काढतोय. संतोष पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही चिठ्ठ्या इथे काढतोय. पहिल्या 2 चिठ्ठ्या काढा आणि त्यानंतर पुन्हा 2 काढा. चांगला चेंडू टाकला जातोय. पहिला सामना घासकोपरी मास्टर आणि त्यांच्या समवेत भाईंदरपाडा मास्टर या 2 टीममध्ये पहिला सामना होईल. सामने आता 3 षटकांचे होतील, याची दखल घ्या. अजून 2 काढा. जी चिठ्ठी राहील त्या संघाला पारितोषिक लागू होणार आहे. ठाणे कोपरी मास्टर आणि दुसऱ्या बाजूला विजयी संघ म्हणजे वडवली बी मास्टर संघाला बाय मिळालेली आहे. ठाणे कोपरी आणि विजयी संघ यामध्ये सामना होईल. चला 2 टीम दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. घासकोपरी मास्टर आणि दुसऱ्या बाजूला भाईंदरपाडा या 2 टीममध्ये सामना होईल. समोरच्या दिशेने जबरदस्त टायमिंग. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता चौकार. थँक्यू डीजे. वडवली मास्टर बी संघाला बाय मिळालेले आहे. पारितोषिकांच्या रेसमध्ये ते आता पोचले गेलेत. बॉलला लिव्ह केले आणि पाठीमागच्या दिशेने उदय पाटीलला झालंय काय. निश्चितच प्रत्येक प्रेक्षकाला प्रश्न पडला असेल आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे वाईट +4 येत आहेत. 5 धावा. डेड बॉल घोषित करतायत. रनवेमध्ये थोडासा बिघाड होत असताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर जाऊन पोचली गेल्या. 47 धावा आपण बनवलेल्या आहेत. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवतायत. डॉट बॉल. 47 रन आतापर्यंत केले गेलेत. उर्वरित चेंडू आहेत ते 2 बॉलमध्ये एखादा मोठा प्रहार करायला हवा. ज्या पद्धतीने फलंदाजी झाले. मोठा फटका. 440 का झटका. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या अगदी पलीकडे. लॉंग ऑनला क्लिअर करतोय खणखणीत षटकार. आई तुम सारा गेली गोळी 15 हिचं नाव सुंदरा शांती गो दिरकीला बोंबिल 15. थँक्यू डीजे. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने आता धावफलक जाऊन पोचतंय ते एकंदरीत 53 रन. गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज तयार. शॉट ऑफ लेन त्यावरती आक्रमण. बॉल हवेत राहिलाय आणि तिथे आपण पाहिलं तर जेल इथे टिपला गेलाय. षटकार येतोय. षटकार दिला गेलाय. जयेश भोईर आहेत आमचे. योगेश सुद्धा आहेत.
चला टॉसच्या दिशेने येणार आहोत. 1 मिनिट चेक सुद्धा आपण करूयात. जयेशनी बघितलं. पहिला मागे होता, पहिला असेल तो टच. तो एक पाय द्याचा तहीच आहे दिसतंय आणि त्याच्या हातानेच आहे. खेळाडू लाईनवर आहे आणि हा षटकार. जुना चेंडू द्या, जुना चेंडू त्याने प्रॅक्टिसला आणि लगेच जमा करा. 59 धावा फलकावरती झालेत आणि 60 धावा आता करायच्या आहेत जिंकण्याकरिता. चला खेळाडू कक्षामध्ये नवघर मास्टर संघाला मी विनंती करतोय आपण असनस्त व्हायचं आहे खेळाडू कक्षामध्ये. आणि टॉसच्या दिशेने आम्ही वळतोय. योगेश भोईर आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा. चला दोन्ही टीम कर्णधार आलेले आहेत. नंदकुमार भोईर आणि विजय पाटील विनंती करतोय आपण टॉसच्या दिशेने या. योगेश यांच्या शुभ हस्ते हा टॉस तिथे होईल. चला घासकोपरी संघ आपण त्वरित पॅव्हेलियनच्या दिशेने या. टॉस करून घ्या योगेश. चला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तू जा दादा. दोन्ही टीम कॅप्टन आलेले आहेत. आपण टॉस करून घेणार आहोत. सामने आता 3-3 षटकांचे होतील. पॉवर प्ले नसेल याची दखल घ्या आणि 39च्या गोलंदाजाला गोलंदाजी दिली जाणार नाही हेही आपण लक्षात ठेवा. जो संघ विजयी होईल तो मात्र ठाणे कोपरी मास्टर या संघाच्या विपक्षामध्ये खेळणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. योगेश भोईर यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन झालाय आणि भाईंदरपाडा मास्टर संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन आमच्यापर्यंत ते पोचवतील. भाईंदरपाडा संघाने क्षेत्ररक्षण निवडले. दिलीप आणि हरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला दिलीप आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला हरेश
गोलंदाजी मार्गावरती मिलिंद भोईर. नजीम गुल्ली बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. जिंकण्याकरिता 60 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात इथे होत असताना आपण पाहतोय पहिलाच बॉल हवेत खेळले तिथे क्षेत्ररक्षक जयेश भोईर जजमेंट दाखवतोय आणि पहिल्याच बॉलवरती दिलीप पाटील बुवा बॅक टू द डगआउट गॉन. संदेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. मोठा फटका जबरदस्त टोला मात्र भूपेंद्र भोईरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. गडी बाद. थँक्यू डीजे थँक्यू. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 0 धावा आहेत आणि 2 धावा 2 विकेट आतापर्यंत मिळवलेले आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती मिलिंद भोईर आता तयार होतोय. उदय पाटील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऑन हॅट्रिकचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतोय. मैदानाच्या आतमध्ये मिलिंद उजव्या हाताने ओव्हर द विकेटचा मारा करतोय. एक जयेश भोईरने झेल टिपला तर दुसरा भूपेंद्र भोईरने झेल टिपलाय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. हॅट्रिकचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी मिलिंद भोईर पुढेच चेंडू टाकला होता. खास करून आपण पाहतोय लालच दिली होती आणि त्या लालची पोटी मारतील की काय अशा परिस्थितीत मात्र डिफेन्स केलाय. सावरलंय स्वतःला. धावसंख्या फलकावरती 0 धावा. विजयाकरिता 21 बॉल आणि 60 रन आता करायच्या आहेत. धावा होऊ शकतायत हे भाईंदरपाडा मास्टर संघाने दाखवून दिलं. 64 धावा चेस डाऊन केल्यात. जबरदस्त खेळ राहिला. शॉट ऑफ लेंथ यावरती जबरदस्त प्रहार केला आणि बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. बॉल तिथे थोडासा डायव्हर्ट होतोय. तत्पूर्वी 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. 2च धावा मिथून किनी होते तिथे 2च्या मदतीने आता धावफलक 2 या आकड्यावरती 4 बॉलच्या समाप्ती अखेरीस. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. फुलटॉस दिलाय आणि त्यालाही एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात पाठवलंय. 4 धावा इथे मिळतील का हे पाहावं लागेल. मात्र मिथून किनी जजमेंट जबरदस्त आहे. तत्पूर्वी 2 धावा 2च्या मदतीने आता धावफलक जाऊन पोचतोय. 4 या आकड्यावरती शेवटचा बॉल आहे या षटकातला.
चार धावा फलकावरती आहेत, 2 गडी बाद. पायावरती चेंडू आदळलाय का मात्र बॅटला ब्रश झालाय असं दाखवत आहेत पंच संजय मेहरा. पहिलं षटक इव्हेंटफुल राहिलं. पहिल्या षटकात फक्त 4 धावा, 2 गडी बाद, 18 चेंडू आणि त्यामध्ये करायचे आहेत आता 56 रन. 18 चेंडू 56 धावा. भरपूर मोठं आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र दुसरं षटक कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी देतील हे पाहावं लागेल. मिथुन किनी गोलंदाजी मार्गावरती तयार होतोय. क्रमांक दुसरं षटक आहे. स्ट्राईकला बॅटर हरीश सारखा फलंदाज आपण पाहतोय. जोरकस खेळण्याचा प्रयत्न तिथे केला गेला आणि फलंदाज बॅटची कडा घेत असताना माघारी परततोय. गडी बाद. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. किरण चांगला चेंडू खोलात चेंडू टाकलाय. एकच धाव तिथे घेतली जाईल. धावसंख्या 5 या आकड्यावरती 55 रन अजूनही करायचे आहेत जिंकण्यासाठी. पाच धावा, 3 गडी बाद झालेत आतापर्यंत नवघर मास्टर संघाचे. उदय पाटील जोपर्यंत आहेत तोपर्यंत सामना मात्र जिवंत आहे असं म्हणावं लागेल. चेंडू खाली राहिला. करामत जाते होत आहे या खेळपट्टीवरती. टप्पा पडला आणि चेंडू भरपूर खाली राहिला. उदय पाटील अगदी स्मित हास्य करतायत की असं कसं झालं आहे या खेळपट्टीवरती. आणि निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना धावसंख्या 5. चेंडू आहेत 15 आणि 15मध्ये 55 धावा करायच्या आहेत. मोठा प्रहार केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. जास्त काही या बाजूला बोललो तर त्यांना रागील, त्या बाजूला बोललो तर त्यांना रागील. धावसंख्या फलकावरती 9 धावा. धनेश नाईक या आपण. खाली राहिला बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिथुन किनी जबरदस्त गोलंदाजी करतोय. धावसंख्या फलकावरती 9 धावा. आता चेंडू राहिलेत मैदानाच्या आतमध्ये 13 मध्ये बनवायचे 51.
मोठा प्रहार करायचा होता, बॉल हवेत आहे, कॉटन बॉलची संधी बनेल का? मात्र एक धाव घेतली, एकाच धावेवरती आता सॅटिस्फाईड राहतील. इथून 12 चेंडू 50 धावा जिंकण्याकरता करायच्या आहेत. 12 चेंडू आणि 50 रन. गोलंदाजी मार्गावरती आता भूपेंद्र भोईरचा वापर इथे होणार आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर भूपेंद्र भोईर आता गोलंदाजी मार्गावरती येतोय. पैंदरपाडा मास्टर संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडलंय. दोन धावा मिळतील आणि धावसंख्या आता एकच मिळाले. एकच धाव मिळते. अविनाश दा मॅच झाल्यावर बोलू आता. 11 धावा 2 गडी बाद. मोठा प्रहार गॅपमध्ये बॉलला पाठवलंय. मिथुन किने आहेत तिथे. क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं केलंय. धावसंख्या 12 धावा. 48 धावा करायच्या आहेत 10 बॉलमध्ये. त्यामध्ये तुम्हाला 8 षटकार ठोकावे लागतील. 10 मध्ये 8 षटकार जर येत आहेत तर सामना तुम्ही जिंकू शकतायत. आणि पहिला षटकार येतोय का पाहावं लागेल. आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार षटकाराच्या मदतीने आता धाव फलकावरती धावा आहेत. 18 रन. काय बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या इनिंगमध्ये 59. आता 2.3 ओव्हरमध्ये 18. 9 मध्ये 42 करायच्या आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उदय पाटील सारख्या खेळाडूनेच 10 बॉलमध्ये आपण पाहिलं तर 50 धावा उभारल्या होत्या. पाठीमागच्या दिशेने बॉल जातोय. तत्पूर्वी एक धाव. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 19 वरती. 8 मध्ये 41 धावा आता करायच्या आहेत. आठ मध्ये 41. उचली जास्त होती. 1 फॉर द ओव्हरचा इशारा करतायत पंच. शेवटचा बॉल असेल या षटकातला. 7 मध्ये आता 41 रन करायचे आहेत. खूप चांगली गोलंदाजी केली गेल्या. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिचचा फटका दाखवलाय. बॉल हवेत जातोय आणि क्षेत्ररक्षक आहे तिथे संकेत भोईर. टिपलाय झेल आणि संपुष्टात येतोय किरण पाटीलचा खेळ. गॉन. हेमंत राऊत. मोठा प्रहार. बॉल हवेत आहे
आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती धमाका. प्रकाश पाटीलच्या विरुद्ध षटकार. थँक्यू डीजे. षटकाराच्या मदतीने आता धावफलक जाऊन पोहोचतोय 25. चांगला फटका खेळतायत. जबरदस्त स्ट्रोक तिथे. स्ट्रोक मेकिंग प्लेयर आहे. बॉल सीमा पार. चौकार. चौकाराच्या मदतीने आता धावफलक 29 वरती. 4 बॉल 31 रन करायचे आहेत. शॉट ऑफ अ लेन. त्यावरती आक्रमण केलंय. संकेत भोईर आहेत 6 फूटचे, मात्र त्यांच्या वरून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 31 31 35 झालेत. 35 झालेत. ऑन साईडला चेंडू डीप मध्ये येतोय, मात्र धाव घेतली जाणार नाही. 2 बॉलचा खेळ आता बाकी आहे. 2 बॉलमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चितच करतील. 2-25चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. लिव्ह केले चेंडूला. वाईट बॉलचा इशारा पंच करत असताना अवांतर धावेसहित संघाची धावसंख्या आता पोचली गेले मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर 36. छत्तीस धावा फलकावरती आपण पाहतोय. आणि आता फटका येतोय सरळ क्षेत्ररक्षक संकेत भोईरच्या हातामध्ये. फलंदाज बॅक टू द डगआउट. गॉन. बहुजन सुखाय मंत्र गगणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अविनाश पाटील. अविनाश पाटील चाललेत मैदानाच्या आतमध्ये. षटकार जर मारतायत तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाणार आहे. सँडीकडनं हे पारितोषिक लावलंय. आणि षटकार येतोय तर दिनेश किनीकडनंही 1000 अविनाश पाटील यांना. अविनाश पाटील. डिफेन्स केलाय. मारायचा होता आणि सामना इथे समाप्त होतोय. अभिनंदन टीम हनुमान मास्टर टिवरी. संघ पुढच्या फेरीत दाखल होतोय. वेल प्लेड मिलिन अँड कंपनी. अँड हार्ड लक टीम दत्तगुरु नवघर मास्टर. चला सेकंड करायचा आहे. चला या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत प्रकाश पाटील. चला या मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रकाश पाटील. 1 विकेट 20 धावा बनवलेत. प्रकाश पाटील आपण या. किती साईज प्रकाश? 42. यस 42 ची द्या. चला विनंती करतोय आम्ही नूतन कुमार भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी द्यायची आहे. नूतन तात्या मॅन ऑफ द मॅचची जर्सी आपल्या शुभ हस्ते द्यायची आहे.
नाही. प्रकाश पाटील मॅन ऑफ द मॅच. प्रकाश पाटील 42 ची जर्सी द्या. नूतन कुमार भोईर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी इथे दिली जाते. एकविरा स्पोर्ट नायगावच्या वतीने मॅन ऑफ द मॅचची जर्सी प्रोव्हाइड केली गेली आहे. मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रकाश पाटील. चला फिल्डिंग लावून घ्या. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. काल होता काल, आज आहे का? हो यस. विकास पाटील भाऊजी टिवरी गावचे, त्यांचा वाढदिवस आहे आणि हनुमान मास्टर